श्राद्ध करताना सुद्धा बऱ्याच लोकांचे गैरसमज असतात, की काही जण म्हणतात की नाही, आम्ही श्राद्ध नाही करणार, आम्ही काहीतरी डोनेट करतो, तेच आमच्यासाठी श्राद्ध आहे. सो ती गोष्ट तर एक रिस्पेक्ट त्याला आपण देतोच, पण वास्तूप्रमाणे किंवा मग ह्या गोष्टींप्रमाणे याला किती महत्व आहे? वास्तुशास्त्रामध्ये पण जो घराचा संबंध आहे तो पितरांशी जोडलेला आहे. नैऋत्येमध्ये पितरांचं स्थान आहे आणि वास्तूमधली जी मुख्य देवता आहे, जिने आपल्या वास्तुशास्त्राचा म्हणजे वास्तुपुरुष मंडळाचा मोठा भाग व्यापलाय, ती आहे आर्यमा. ती श्राद्धाची प्रमुख देवता आहे. जेव्हा आर्यमा चांगली असेल तेव्हा क्लॉकवाईज पद्धतीने, जे आपण मागच्याही पॉडकास्टमध्ये बोललो की मंडलाकार ऊर्जा, क्लॉकवाईज एनर्जी ती विवस्वान या दक्षिणेतल्या देवतेला देते आणि तिथून ती शुभ ऊर्जा नैऋत्येत पितृस्थानात जाते, जिथे पितर आहे. तर मी म्हणेन की तुम्ही देवस्थानांना डोनेशन आहे, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, तुम्ही केपेबल आहात तर तुम्ही डोनेशन जरूर करा, माझी ना नाही. पण तुम्ही तुमच्या पूर्वजांसाठी तो एक दिवस काढून श्राद्धाचे विधी हे आवर्जून केले पाहिजे. कारण आपल्या आयुष्यात आपण प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींना वेळ काढतो. मदर्स डे, फादर्स डे, बर्थडे, रोज डे, अनेक डे साजरे करतो. तर जे शास्त्रसंमत आहे ते का नाही करायचं? तिथे मग तुम्ही ती पळवाट का काढता की आम्ही डोनेशन दिलंय, आम्ही देणग्या दिल्या मंदिरांना? तर ते चालणार नाही. त्यावेळेला पुन्हा 2 ब्राह्मण गुरुजी घरी येतील, त्यापैकी एक देवासाठी म्हणजे एक गण देवाचा, एक तुमच्या पितरांचा गण असेल आणि सत्य वसुदेव अशा त्या श्राद्धच्या देवता आहेत. जो काही तो विधी करतात त्यावेळेला आणि आवाहन करतात, तुमच्या गोत्राचा उच्चार केला जातो, तुमच्या पूर्वजांच्या नावाचा उच्चार केला जातो. आजोबा, पणजोबा, आज किती घरातल्या लहान मुलांना आपल्या आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांची नावं माहिती आहे. मग तिथे पण ते सूत्र येतं ना की त्यांची प्रॉपर्टी चालते, पण श्राद्ध करायला मला वेळ नाही, मी बिझी आहे. आणि असं नाही आहे की पितृ 15वड्यातच तुम्ही श्राद्ध करू शकता. महालया आरंभ असं लिहिलं असतं, बरोबर आहे. पितृ 15वडा सुरू होतो तेव्हा एक विशिष्ट तिथीला श्राद्ध केलं जातं. म्हणजे काळाच्या गतीत ती व्यक्ती जेव्हा मृतात्मा झाली, ज्या तिथीला मृतात्मा झाली, पितृ 15वड्यात त्या व्यक्तीला, त्या तिथीला धरून तुम्ही तिचं श्राद्ध करता त्या व्यक्तीचं. तर महालया आरंभ हे लिहिलं आहे, म्हणजे जेव्हा सूर्याचा प्रवेश कन्या राशीत होतो. तुम्हाला तिथीला जर करणं शक्य झालं तर अतिउत्तम, नाही झालं तर सर्व पितृ अमावस्येला करा. तेही नाही झालं तर तुळशीच्या लग्नापर्यंत तुम्ही श्राद्ध करू शकता, जेव्हा सूर्य वृश्चिकेत प्रवेश करतो. महालय तोपर्यंत असतं, तर तितका वेळ तर काढू शकता तुम्ही. दुसरी गोष्ट, श्राद्धात अगदी सगळे सोपस्कार करून, पिंडदान करून, जसं मी म्हटलं गुरुजींना बोलवून तुम्हाला शक्य नाही झालंय, तर हे पण सांगितलंय की तुम्ही दह्यानी, नुसत्या भातानी, पाण्याने श्राद्ध करू शकता. तर मला नाही वाटत की आज गरीबातल्या गरीब माणसाची पण ही कुवत नाही आहे की ज्याला पाण्याने श्राद्ध करायची वेळ. हे लिहिले, आपलं शास्त्र इतकं हे आहे की त्याच्यात लिहिलेलं आहे, मॉडेस्ट आहे, म्हणजे की तुम्ही हात वर करून, दक्षिण दिशेकडे तोंड करून आकाशात पाहून जर देवतांना आवाहन केलं, आपल्या पितरांना, की माझ्याकडे काहीच नाही आणि मी आज हे एवढंच करू शकतो, तरी ते आशीर्वाद देतात. अच्छा. आणि पिंड बनवायचे म्हणजे काय, तर शमीपत्रा इतका लहान पिंड जरी बनवला भाताचा तरी तो चालतो असं म्हटलंय. तर शमीपत्र एवढंच असतं आणि त्याचं फळ हे पृथ्वीप्रमाणे सांगितलंय. पृथ्वीत जेव्हा तुम्ही पेरणी करता, एक दाणा पेरता तर एक कणीस मिळतं. तर पिंडदानाचं हे फळ सांगितलेलं आहे. तर मी हे सगळ्यांना म्हणेल की येणाऱ्या पितृपक्षात तुम्ही आपल्या पूर्वजांसाठी, गेलेल्या लोकांसाठी आवर्जून एक दिवस काढा. आणि त्यावेळी ते श्राद्ध जरूर करा. आणि ह्याला कुठे पण तो कट शॉर्ट मार्ग नसावा की आम्ही देणग्या देतो. अच्छा, तुम्ही देणग्या देता ते ऑनलाईन सोफ्यावर बसून पण देऊ शकता. प्रत्येक देवस्थान आज एक्सेप्ट करतं. काय पेन्स तुम्ही त्याच्यात घेता, कुठे स्मरण असतं, वडिलांच्या नावाने मोठे मोठे आज स्मृतीप्रित्यर्थ डोनेशन्स दिल्या जातात. दगड ते नावाचे लावले जातात बाहेर, मोठी मोठी कार्यालय त्यांच्या नावाने बांधले जातात. पण ह्या सगळ्यात भावना कुठे आहेत?
5 मिनिटं तुम्ही बसून आठवलंय त्या वडिलांना, त्या आजोबांना, तुम्ही तुमच्या मुलाला सांगितलंय की तुझे आजोबा असे होते, तुझे पणजोबा असे होते, माझे आजोबा असे होते. कुठे त्या मुलाला गोत्र माहिती आहे त्याचं? तर हे सगळं जरूर केलं जावं. कुठेतरी आपल्या संस्कृतीचं रक्षण आपण त्यामुळे करतो आणि आपला रिस्पेक्ट आपल्या पूर्वजांप्रती आपण देतो. शेवटी त्यांच्या डीएनएतनं आपण आहोत. बरोबर. असं म्हणतात की गाणाऱ्याचं पोर हे सुरात रडतं. म्हणजे काय, तर ते गाणं त्याला त्याच्या पिढीतून चालत आलेलं आहे. तर आणि जेव्हा आपण हे सगळं करतो, कुठेतरी आपल्या घरातल्या पण ह्या आर्यमा, विवस्वान, पितृदेवता ह्या तृप्त होतात. घरात पितृदोषासारखे, सूर्य राहू युती, शनी मंगळ युती याच्यासारखे अनुभव येत नाही. ओके. आणि स्पेशली पुन्हा वास्तुशास्त्राच्या दृष्टीने जर मी श्राद्धाचं आणि पितरांचं महत्व सांगेल, तर नैऋत्य जसं मी म्हटलं ही सर्वसमावेशक दिशा आहे, अत्यंत महत्वाची आहे. आपण आधीच्या पॉडकास्टमध्ये बोललोय याच्याबद्दल. तर ही दिशा तुम्हाला जिथे व्यवसायात अतिशय स्टेबिलिटी देते, फायनान्शियल स्टेबिलिटी देते. आजच्या काळातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे कन्सेप्शन, ते त्या दिशेशी संबंधित आहे. तर पितृस्थान जेव्हा बिलकुल अबाधित असेल, प्रबळ असेल, तेव्हा आपोआप तुमचे तिथे बीजांकन चांगलं होईल, कन्सेप्शन होईल, बाळ होण्यासाठी होणारे त्रास आहे ते होणार नाही. सगळ्यात मोठा पितृदोष तिथे दिसून येतो. ओके. तर असं पूर्ण हे त्याचं वास्तुशास्त्राशी असलेलं कनेक्शन आहे पितरांचं. आणि हा श्राद्ध हा त्या पितरांशी रिलेटेड टॉपिक आहे. ओके. अशा घरातले मुलं लवकर सेटल होतील, त्यांचे वेळीच लग्न होतील, त्यांना कुठलेही अशा अनैसर्गिक गोष्टी, रोग असा होणार नाही. तुमची संतती जितकी खुश आहे हे कशावरनं कळतं की आनंदी आहे, की तुमच्या पितरांचा तुम्हाला किती आशीर्वाद आहे. अच्छा. काही घरांमध्ये 25 पर्यंत मुलं अतिशय उत्तम रीतीने सेटल झालेले असतात. जे त्या वडिलांना त्या मुलाकडे पाहून अतिशय आनंद होतो. त्या वडिलांना त्या मुलीच्या लग्नासाठी जोडे झिजवावे लागत नाही, त्याच्या सेटलमेंटसाठी त्यांना खूप वाट पाहावी लागत नाही. काही ठिकाणी या विपरीत स्थिती दिसते की जमलेली लग्न मोडतात, खूप महत्प्रयासाने लग्न झालं तर नोकरी टिकत नाही. ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा आपण अनेक उपाय करून करतो तेव्हा मग पुढे इश्यूसाठी इश्यू येतो. तर हे सगळं पाहून ते जे वडील असतात ते निश्चितच आनंदी होत नसतात की अरे ह्याच्या जीवनात किती स्ट्रगल आहे. तर आपण जेव्हा हा आपला मार्ग हा असा सुखकर होत असतो ना, तेव्हा तिथे निश्चितपणे पितरांचा रोल असतो, त्यांचे आशीर्वाद असतात. तेव्हा ती त्यांची 4थी किंवा 3री पिढी ही इतकी आनंदी असते. अशी घरं मी पाहिली आहेत.